हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी भाग्यश्री आपलं नवीन एका डेली ब्लॉगमध्ये खूप असं स्वागत करते. तर आजपासून तुम्हाला माझे नुसते डेली ब्लॉग आणि त्या डेली ब्लॉगच्या लाईफमध्ये माझं काय चालू आहे हे तुमच्यासोबत मी सर्व शेअर करणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता इथे मी सकाळी उठलेली आहे, फ्रेश वगैरे झाली, चहा वगैरे घेतला आणि इथे मी आवरायला सुरुवात केलेली आहे. तर पीठ वगैरे मांडून ठेवलं, तुरीची डाळ ती कुकरमध्ये चढवून दिली आणि आता मला इथं फ्रेश व्हायचं आहे. आणि मला आता एवढं सकाळी आता वाजत होते 9:15 वाजायला आले होते. 9 वाजायला आले होते आणि आता मला इथं आवरायचं होतं. तर तुम्ही म्हणसाल तुला आवरून कुठे जायचं आहे? तर मला जायचं आहे थोडं एका ठिकाणी मी चाललेली आहे. तर मी कुठे जाणार आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि त्या ठिकाणी जाऊन काय होणार आहे काय नाही किंवा तिकडचा पूर्ण दिवस कसं जाणार आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता इथं माझं पूर्ण आवरून झालेलं होतं मस्तपैकी, फ्रेश झाली, पीठ वगैरे आता मस्तपैकी भिजलेलं आहे. इकडं एका कुकरमध्ये डाळ वगैरे होत आहे, एका साईडला तवा पण तापलेला आहे. तर चला आता मी ना पटापट मस्तपैकी चपात्या वगैरे करून घेते. आणि आता इथं वेणी वगैरे बनवून झालेली, फक्त चपात्या करायची आहे. आणि तरी आज माझा ना तिकडे फर्स्ट टाईम आहे, पहिला दिवस आहे आणि आज मला उशीर झालेला आहे. मी आणि उद्या सकाळी मी याच्यापेक्षा लवकर आवरायचा प्रयत्न करेल. हॅलो, तर मी आता आलेली आहे घरी जेवायला. अजून तर मिस्टरने जेवणसुद्धा केलं नाही, तर ते थांबलेले आहेत माझ्यासाठी जेवायला. आता इथे वाजत आहे 1 वाजून 15 मिनटं झाले. 20 मिनटं आहे माझ्याकडे जेवण वगैरे करायचं. आज माझा पहिला दिवस आहे. तर आज मी आता 1:15ला आलेली आहे आणि तिथनं 1 वाजता जेवायला निघायचं म्हणतात घरून. वाटलं तर टिफिनही घेऊन जाऊ शकतो आणि वाटलं तर घरी येऊन जाऊ शकतो. तर ते बघू शकते इथं आणलेलं आहे जेवण. आता आम्ही करू जेवण. मी सकाळी तुरीची डाळ आणि ते लावून गेली होती, तुम्ही तर बघितलंच. तर चला मी भेटते संध्याकाळी तुम्हाला. बाय. आणि तिथलं काम कसं आहे संपूर्ण तुम्हाला सांगेल. तर मी आत्ता आलेली घरी 8:15ला आली आज. आणि आजचा माझा संपूर्ण दिवस कसा गेला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी कोणत्या ठिकाणी जॉबला लागली हे पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. आता मी संध्याकाळवर काय काय बनवणार आहे तुम्हाला सांगते. तर आता इथे ना सकाळची जी भाजी बनवलेली होती तुरीची डाळ ती ना पडलेली होती खूप मोठी. तर म्हटलं आता काही भाजी बनवत नाही, चपात्या थोड्याशा कमी होत्या, तर इथं पीठ मांडलेलं आहे आणि पटपट म्हटलं चपात्या वगैरे करून घेते आणि पटकन आता. आणि चपात्या बनवायच्या आधी मी 8:15ला आले. अर्धा ते 20-21 मिनटं मस्त निवांत बसले. त्याच्यानंतर मग चहा वगैरे केला, चहा घेतला आणि मिस्टरांनी जे काय होतं सकाळचं तेच घेऊन गेलेले आहे. आणि मिस्टरांची ड्युटी असते 7 वाजेची. तर ते घरातून 6:45लाच कंपनीमध्ये निघून जात असतात. तर इथं ते जे काही बाकीचं जेवण होतं ते आणि आम्ही पण सकाळचं जे काही भाजी होती आम्ही पण तेच खाल्लेली आहे. भात होता आणि आपलं हे होती डाळ होती, फक्त चपात्या कमी होत्या. तर मी तिथं 5-6 पोळींचं पीठ मांडलं आणि आता हिच्यातनं पण किती खातो काय माहिती आम्ही. तर आता इथे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि आता इथे 2-4 जी काय भांडी आहे ती धुवून घेते, स्वच्छ किचन आवरून घेते आणि उद्या आजच्यापेक्षा लवकर उठायचा प्रयत्न करेल. आज फर्स्ट दिवस होता, आता आज थोडासा उशीर झाला. उशीर म्हणजे बरोबर मी 10:05 तिथं कामाला गेली. तर आजचा तिथला दिवस एवढा छान गेला ना असं वाटलं नाही. पण थोडंफार मला असं नवीन म्हणजे गेली ना तिथं तर थोडं असं वाटायचं की म्हणजे पायावरतीच बसून काम करावं लागेल का, खाली बसू देणार का नाही किंवा कोणी बोलेल का काय नाही. थोडं नवीन गेल्या थोडंसं वाटत होतं की निगडा खूप हार्ड वाटेल असं तसं. पण नंतर जसं दिवस वाढत होता ना तसं हलकं वाटत होतं काम. तर ना मला ते त्या ठिकाणचं मी ज्या ठिकाणी कामाला लागलेली आहे ना तिथलं काम खूप छान होतं आणि मस्त वाटलं. कारण की माणसाला पहिल्या दिवशीच अनुभव येतो ना की काय आहे काय नाही. जास्त दिवस अनुभव घ्यायची गरज नाही राहत.
तर मी ज्या ठिकाणी जॉबला लागले ना, मी त्या ठिकाणी 4 ते 5 टाईममध्ये येऊन गेले की सर जॉब आहे का, जॉब आहे का. तर 2 ते 3 वेळेस त्यांनी मला ते सांगितलं की ताई मी सांगतो, निरोप पाठवतो कोणाकडे किंवा कळवेल तुम्हाला. तर मग ह्या वेळेस ना, आता ही तिसरी वेळ होती माझी त्या ठिकाणी जाऊन विचारायला की सर नेमकं काय आहे काय नाही ते सांगा. तर ह्यावेळेस मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही गेलो. मागच्या वेळेसही गेलो होतो, ह्या वेळेसही गेलो होतो. फर्स्ट टाईम पहिले मी गेली होती आणि मग तिच्यानंतर परत मी मिस्टरांना सोबत घेऊन गेली. आणि ह्यावेळेस पण म्हटलं तर ते म्हणे चल म्हणे विचारू म्हणे, मग कळून तर जाईल म्हणे फायनली. मग आता ह्यावेळेस आम्ही गेलो, त्यांना बोललो. तर सर म्हणले शिक्षण वगैरे काय, मग सांगितलं 12वी झालेली आहे. तर म्हणे ठीक आहे. आणि कुठे राहता काय राहता विचारलं, म्हटलं इथेच आहे आसपासच आहे. ओके म्हणे, तर तुम्ही उद्यापासून 10 ते 8 कामाला येऊ शकता म्हणे. तर माझा कामाचा टाईम असा आहे 10 ते 8. तर माझा कामाचा टाईम कसा वाटत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी रोज आता 8 वाजताच घरी येणार आहे आणि तुमच्यासोबत आपले डेली ब्लॉग शेअर करणार आहे. तर सर्वांनी आपले जे काय रोज घडल मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा दिवस तर संपूर्ण माझा असा गेलेला आहे. उद्याचा दिवस बघू कसा जातो. आणि उद्या मी याच्यापेक्षा लवकर आणि पूर्ण व्यवस्थित. आणि आज पण मी पूर्णच काम करून गेले, फक्त थोडंफार बाकी होतं आणि थोडंसं उशीर झाल्यामुळेच थोडा गडबड झाली. उद्यापासून नाही होणार. आणि तर चला हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की आज मी कुठे गेली होती, काय गेली होती, कशासाठी गेली होती. तर हेच मी जॉबच्या शोधामध्ये गेली होती आणि आज मी तो जॉब पूर्ण दिवस केलेला आहे. आता घरी आलेली आहे, जेवण वगैरे बनवलं मी आणि पिलू. आता आम्ही जेवतो, चहा वगैरे घेतला, बसलो. मग मस्तपैकी पीठ वगैरे भिजू दिलं, चपात्या करून घेतल्या. आता फक्त जेवण वगैरे करायचं आणि मस्त आता थोडंफार जे आपली भांडी वगैरे पडतील ती स्वच्छ धुवून साफसफाई करून घ्यायचं आणि मस्त आराम करायचा. थोडीशी लाईव्ह वगैरे घेईल मी. तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओंना जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. तर आशा करते तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. तर काय म्हणजे हे सांगायचं होतं तुम्हाला तुमच्यासोबत. आणि जो आत्ता पहिले मी जो व्हिडिओ टाकलेला आहे ना, तर सर्वांनी ना तिच्यावरती त्या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा की तिच्यामधली मी जे घेतलेले जे ड्रेस आहे ते कसे आहे. आणि पिल्लू आता 2-4 दिवस घरीच आहे, कारण की त्याला सुट्टी आहे ना. इकडं जत्रा भरणार आहे आळंदीची, मी ज्या ठिकाणी आहे तिथली जत्रा भरणार आहे आणि त्याच्यामुळे मग आता शाळेला सुट्टी आहे. तर आता इथं असं किचन आवरून घेतलेलं आहे. चला गुड नाईट, भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.